कोलकाताच्या एका डॉक्टरांची चर्चा सोशल मीडियावरती जोरात सुरू आहे. हे आहेत डॉक्टर PK हजारा. आता डॉक्टरेट म्हटल्यानंतर लोकांना वाटलं की काहीतरी आरोग्याबद्दल सांगत असतील, पण डॉक्टर साहेबांनी ज्यावेळेला तोंड उघडलं त्यावेळेला अख्ख्या लेफ्ट इकोसिस्टमचं बीपी 200च्या वरती शूट झालं. डॉक्टर साहेबांनी आपल्या डिस्पेन्सरीच्या बाहेर पाटी लावली, जय श्रीराम म्हणा आणि 500 रुपये सूट मिळवा. जो QR कोड दिखाएगा, जय श्री राम QR कोड इसका नाम है, जो दिखाएगा उसको 500 रुपया फीस भी डिस्काउंट मिलेगा. आता 2000 ची फी 1500 ची होणार, यामध्ये गरीब पेशंटचा फायदाच आहे की. पण लेफ्ट इकोसिस्टमला असं वाटतंय की संविधान धोक्यात आले. अहो, ही तीच टोळी आहे की रमजानच्या सेलमध्ये फुकट मिळणारी बिर्याणी ताव मारून खातात आणि तो सांता बाबा येतो ना क्रिसमसच्या वेळी, त्याच्याकडनं फ्री गिफ्ट घ्यायला हीच टोळी पुढे जाते. पण डॉक्टर साहेबांनी जय श्रीराम म्हटल्यानंतर 500 रुपये सूट मिळणार, यामध्ये यांना यांचा सेक्युलर धर्म धोक्यात आल्यासारखं दिसतं. आता इंडियन मेडिकल असोसिएशन सुद्धा एथिक्सच्या गप्पा मारतंय. पण ज्या वेळेला पेशंट मेलेला असतो पण पूर्ण पैसे घेतल्यानंतरच त्याची बॉडी घरच्यांकडे दिली जाते, त्यावेळेला कुठे जातं तुमचं एथिक्स? पण आता या 500 रुपयाच्या सूटमुळे जर गरीब पेशंटला फायदा होणार असेल तर त्याचं कौतुक करण्याशिवाय यांना याच्यामध्ये अनएथिकल प्रॅक्टिस वाटते. खरं सांगू का, यांचं या डॉक्टरशी वाकडं नाहीच आहे. यांचं वाकडं आहे ते त्या राम नावाशी. कारण राम नाव घेतलं की यांच्या बुडाला आग लागते. पण डॉक्टर साहेब, एक सांगू, तुम्ही ना नादच केलाय. ज्यांना मिरची लागली आहे त्यांना लागू दे, त्यांना जिथे झोंबायचं तिथे झोंबू दे. कारण राम म्हणणाऱ्यांचं हृदय तर तुम्ही कधीच जिंकलाय. जाता जाता एवढंच सांगेन, ज्यांना ही सवलत टोचतेय, ज्यांना ही सवलत झोंबते, त्यांनी कुठल्या तरी दुसऱ्या डॉक्टरकडे जा आणि आपला इगो कुरवाळत बसा, नाहीतर दुसरं काहीतरी कुरवाळत बसा. आम्ही तर राम नाम घेणार, कारण राम नामातच आमचं सगळं आयुष्य आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढे भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.